ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण दोडक्याची अगदी वेगळी अशी झटपट रेसिपी कशी बनवायची ते पाहणार आहोत. नेहमी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने दोडका तर केलाच आहे, पण या पद्धतीने एकदा नक्कीच करून बघा. मुलांनाच काय मोठ्यांना देखील खूप आवडेल. खूपच वेगळी पद्धत आणि खूपच कमी वेळेत तयार होते ही भाजी. आणि कोणतेही जास्तीचे सामान लागत नाही या भाजीला. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आणि अगदी कमीत कमी वेळेत ही भाजी तयार होते. तर इथे मी कोवळे दोडके घेतलेले आहेत. मार्केटमधून हे नेहमी कोवळे दोडकेच आणा. निबार दोडके असले की ते भाजी शिजत नाही चांगली. आता दोडक्याच्या अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित अशा शिरा काढून घ्यायच्या आहेत. दोडक्याच्या नेहमी व्यवस्थित अशा शिरा काढून घ्या, नाहीतर तसंच जर दोडका चिरला तर तो भाजीमध्ये शिजला जात नाही आणि मग ती भाजी खायला व्यवस्थित लागत देखील नाही. तर इथे तुम्ही पाहू शकता, छान असा दोडका मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि मगच त्याच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत. दोडका चिरायच्या अगोदर नक्की व्यवस्थित असा धुवून घ्या. तर आता इथे मी सर्व दोडका अशा पद्धतीने शिरा काढून घेतलेले आहे सर्व दोडक्याच्या. आता आपल्याला दोडका चिरून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, या दोडक्याच्या जास्त बिया नाही आहेत, म्हणजे कवळा दोडका आहे. त्यामुळे इथे मी हा मधला भाग काढून घेणार नाही. जर तुमचा दोडका हा जरा जरी निबार असेल तर थोडासा मधला भाग तुम्ही काढून टाका किंवा त्याच्या बिया काढून टाका, नाहीतर ते भाजीमध्ये कचकच लागतात आणि भाजी खायला इतकी चांगली लागत देखील नाही. आता अशा पद्धतीने बारीक असा दोडका मी इथे कट करून घेणार आहे. दोडक्याच्या मोठ्या फोडी आपल्याला ठेवायच्या नाहीत. एकदम बारीक असा दोडका कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बारीक कट केला की तो शिजला देखील लवकर जातो आणि खूपच झटपट ही भाजी तयार होते मग. तर इथे तुम्ही पाहू शकता, एकसारखा असा दोडका मी सर्व कट करून घेतलेला आहे. आता गॅसवरती एक कढई तापत ठेवूया. कढई छान तापली की यामध्ये मी 2 पळ्या इतपत तेल घातलेलं आहे. तर इथे छोटी पळी आहे, त्यामुळे इथे मी 2 पळ्या घातलेल्या आहेत. तुम्ही तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तेल छान तापलं की यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घालून घेऊया. छान ते परतून झालं की यामध्ये लसूण आणि हिरवी मिरचीचा जो ठेचा असतो तो घालून घेतलेला आहे. हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा जर वापरला तर भाजीला खूप छान असा फ्लेवर येतो. तुम्ही या पद्धतीने एकदा नक्कीच करून बघा. आता याचा कच्चापणा जास्तोपर्यंत आपण हे तेलामध्ये छान फ्राय करून घेऊया. अशा पद्धतीने तेलामध्ये छान फ्राय केलं की खूपच छान अशी चव येते लसणाची आणि मिरचीची भाजीला. आता यामध्ये अर्धा चमचा इतपत हळद घातलेली आहे. हळद घालून झाले की पुन्हा 10 ते 20 सेकंद आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये जो दोडका कट करून घेतला होता तो घालून घेऊया. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतचं बेल आयकॉनसुद्धा दाबा, म्हणजे माझे व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते मला हे कमेंट करून मध्ये सुद्धा नक्की सांगा. आता दोडका घालून झाला की आपण हे छान फ्राय करून घेऊया. या टायमाला आपल्याला गॅस अगदी मंद ठेवायचा आहे. फास्ट गॅस करू नका, नाहीतर मिरची आणि लसूण हे खाली करपू शकतं. आता यामध्ये चवीपुरता इतपत मीठ घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा दोडका व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया आपण. अशा पद्धतीने तुम्ही एकदा भाजी केली तर नेहमी याच पद्धतीने बनवाल, ही मला 100% गॅरंटी आहे. आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसूण आणि मिरची वाटून घेतली होती त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि 2 ते 3 मिनटासाठी हे झाकून ठेवलेलं होतं. तर इथे तुम्ही पाहू शकता, दोडका आपला अर्धा इथे शिजलेला आहे. अगदी 3 ते 4 मिनटातच दोडका आपला छान शिजलेला आहे. आता यामध्ये शेंगदाण्याचा भरभरीत असा कूट करून घेतलेला होता तो घालून घेऊया. शेंगदाण्याचा कूट नक्कीच घाला, यामुळे भाजीला जी चव येते ती अप्रतिम येते. त्यामुळे शेंगदाण्याचा कूट घालायला स्किप करू नका. आता हे व्यवस्थित असं पुन्हा मिक्स करून 1-2 मिनटासाठी एक वाफ काढून घेऊया.
तर इथे 2 मिनटं झालेले आहेत आणि आपण झाकण काढून पाहूया आपला दोडका शिजलाय का ते. थोडंसं अगदी पाणी आहे, म्हणजे जास्त देखील नाही आहे. असंच दोडका ओलसर आपल्याला ठेवायचा आहे. अगदी कोरडा फरफडीत करू नका, नाही तर तो खायला इतका छान लागत नाही. तर इथे मी चेक करून पाहिलं आहे, आपला दोडका परफेक्ट असा शिजलेला आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत.